आज दिनांक 4 ऑक्टोबर 2021 कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस बीकॉम भाग 1 या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयाच्या या व्याख्यानामध्ये मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आपल्याला यावर्षी अर्थशास्त्राचा जो पेपर आहे त्याचं शीर्षक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स, किंवा मराठीमध्ये त्याला आणखी पर्यायी नाव आहेत व्यष्टी अर्थशास्त्र, त्यानंतर अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स. या विषयात सर्वप्रथम आपण जो सिलेबस पाहणार आहोत त्या सिलेबसचं पहिलं जे युनिट आहे त्या पहिल्या युनिटमध्ये पहिलं जे प्रकरण आहे ते म्हणजे मागणीची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ डिमांड. मागणी म्हणजे काय? आपल्याला माहीत आहे की अर्थशास्त्र व्यवहारामध्ये मागणी हा शब्द आपण नेहमी वापरतो, पण त्याचा अर्थही आपल्या सर्वांना माहीत आहे. मागणीचा आपल्या व्यवहारामध्ये आपण नेहमी एखाद्या वस्तूला मागणी असणं किती महत्त्वाचं आहे हे आपण बोलून दाखवतो. मूल्यनिर्णयाच्या अभ्यासामध्ये मागणी या संकल्पनेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, किंवा अर्थशास्त्रीय विश्लेषणात मागणीचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वस्तू आणि सेवांच्या किमती ठरवण्यात मागणी व पुरवठा हे दोन घटक महत्त्वाचे असतात. त्यातला मागणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थात हा शब्द आपण व्यापक अर्थाने वापरतो. मागणी हा शब्द व्यवहारामध्ये आपण जो शब्द वापरतो तो व्यापक अर्थाने वापरतो, पण अर्थशास्त्रात मात्र आपण एका विशिष्ट अर्थाने तो वापरतो. तर मागणीची नेमकी व्याख्या काय? तर प्रोफेसर बेनहॅम यांनी मागणीची अशी व्याख्या केलेली आहे. द डिमांड फॉर एनिथिंग ॲट ए गिव्हन प्राइस इज द अमाऊंट ॲट इट विच विल बी बॉट पर युनिट at time at the price. The demand for anything at a given price is the amount at it which will be bought per unit at time at the price. म्हणजे एखाद्या विशिष्ट काळात एखाद्या विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे किती नग विकत घेतले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय. एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट वस्तूचे विशिष्ट किमतीला किती नग विकत घेतले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय. द डिमांड फॉर एनिथिंग ॲट ए गिव्हन प्राइस इज द अमाऊंट ॲट इट विच विल बी बॉट पर युनिट ॲट टाइम ॲट द प्राइस. विशिष्ट काळात विशिष्ट वस्तूचे किती नग विशिष्ट किमतीला विकत घेतले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय. बेनहॅम यांनी दुसरी व्याख्या प्राध्यापक स्टोनियर आणि हेग यांची व्याख्या आहे. ते असं म्हणतात की मागणी केलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले पैशाचे पाठबळ म्हणजे मागणी होय. मागणी केलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले पैशाचे पाठबळ म्हणजे मागणी होय. ते असं म्हणतात, डिमांड इन इकॉनॉमिक्स मीन्स बॅकअप बाय इनफ मनी टू पे फॉर द गुड्स अँड
goods demanded. Demand in economics means backup by enough money to pay for the goods demanded. वस्तूंची खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले पैशाचे पाठबळ म्हणजे मागणी अशी व्याख्या स्टोनियर व हेग यांनी केलेली आहे. आता मागणी म्हणजे काय स्पष्ट करत असताना मागणी आणि इच्छा याच्यामधला फरक ही आपण लक्षात घेतला पाहिजे. व्यवहारामध्ये वस्तू खरेदी करण्याची इच्छा म्हणजे त्यालाच मागणी असा शब्द वापरतात असा अर्थ घेतला जातो, पण प्रत्यक्षात अर्थशास्त्रात त्याला मान्यता नाही. अर्थशास्त्र असं म्हणतं की वस्तू खरेदी करण्याची केवळ इच्छा असणे म्हणजे मागणी नव्हे. माणसाची इच्छा अनेक आहेत. देर आर सो मेनी वॉन्ट्स ऑफ द ह्युमन काइंड. तर इच्छा अनेक आहेत. त्या सगळ्याच इच्छा मागणीचं स्वरूप धारण करत नाहीत, कारण त्या सगळ्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी म्हणजे वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसे पाहिजेत. खिशात पैसे पाहिजेत, जवळ पैसे पाहिजेत. हे वस्तू खरेदी करण्यावेळी जर पैसे असतील तर वस्तू खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करणे म्हणजे मागणी असं म्हणता येईल. हे मागणी आणि इच्छा याच्यामध्ये फरक आहे. देअर इज डिफरन्स बिटवीन डिमांड अँड विलिंगनेस. देर आर डिफरन्स बिटवीन डिमांड अँड विलिंगनेस. वस्तू खरेदी करण्याच्या इच्छेला पैशाचे जेव्हा पाठबळ प्राप्त होते तेव्हा त्याला मागणी असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीला विमान प्रवास करायचा आहे पण जवळ पैसे नाहीत, तेव्हा विमान प्रवास करण्याच्या त्याच्या त्या इच्छेला मागणी असं म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, काल साधारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी या विमानतळाचं औपचारिक उद्घाटन झालं. आणि यामुळे मग कोकणातल्या पर्यटनाच्या उद्योगाला, व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल असं सांगण्यात आलं. आता सिंधुदुर्गातून एखाद्या व्यक्तीला, कोकणातल्या व्यक्तीला समजा मुंबईला जायचं आहे, त्याची तशी इच्छा आहे, पण ती केवळ इच्छा म्हणजे मागणी नव्हे, तर त्या विमान प्रवासाला आवश्यक असणारे समजा 5,000 रुपये इतका तिकिटाचा दर आहे विमान प्रवासाचा, तर ते 5,000 रुपये ते त्याच्याकडे असतील तर त्याला म्हणता येईल की ती इच्छा तो पूर्ण करू शकतो. वस्तू खरेदी करण्याच्या इच्छेला पैशाचे पाठबळ पाहिजे, पण नुसते पाठबळ असूनही चालत नाही. अनेक व्यक्तींच्याजवळ पैसे असतात पण ते खर्च करण्याची त्यांची तयारी नसते. पैसा आहे पण खर्च करण्याची तयारी नाही. उदाहरणार्थ, कंजूस स्वभावाच्या व्यक्तींच्याकडे पैसा असतो, त्यांच्याकडे बँक बॅलन्स भरपूर आहे, पैसे अकाउंटवर आहेत, त्यांच्याजवळ पैसे आहेत पण ते खर्च करण्याची त्यांची तयारी नाही, तेव्हा त्यालाही मागणी असं म्हणता येत नाही. आणि म्हणून वस्तू खरेदी करण्यासाठी 3 अटी आहेत. या ठिकाणी 3 अटींची पूर्तता करावी लागते. कंडिशन्स ऑफ डिमांड. कोणत्या कंडिशन्स आहेत? एक सिव्हिअर विल पॉवर, सिव्हिअर विलिंगनेस टू परचेस ए गुड्स. वस्तू खरेदी करण्याची तीव्र इच्छा असणे. दुसरी अट आहे परचेसिंग पॉवर, खरेदी शक्ती असणे, म्हणजे जवळ पैसे असणे. आणि तिसरी अट आहे विलिंगनेस टू एक्सपेंडिचर मनी, पैसे खर्च करण्याची व्यक्तीची तयारी असली पाहिजे.
एकाच वेळी या 3 अटी जेव्हा पूर्ण होतात तेव्हा त्याला मागणी असे म्हणतात. ते वस्तू खरेदी करण्याची इच्छा असली पाहिजे ही पहिली गोष्ट, आणि इच्छेतून मग मागणी निर्माण होते. त्यानंतर वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले पैशाचे पाठबळ पाहिजे, जवळ पैसे पाहिजेत, आणि त्याचबरोबर पैसे खर्च करण्याची त्या व्यक्तीची तयारी असली पाहिजे. कंजूस व्यक्तींना विविध वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची इच्छा जरूर असेल, पण त्या इच्छेचं रूपांतर खरेदीत होत नाही. त्यांची खर्च करण्याची तयारी नाही, आणि त्यामुळं त्यांच्या इच्छेला काय मागणी स्वरूप प्राप्त होत नाही. त्याजवळ पैसे नाहीत, पण त्याची भरपूर इच्छा आहेत, पण त्या इच्छा अतृप्तच राहतात, त्या मागणीमध्ये परावर्तित होत नाहीत, परिवर्तित होत नाहीत, तेव्हा त्याला मागणी असं म्हणत नाही. म्हणून मागणी ही संकल्पना अर्थशास्त्रातली एक महत्त्वाची संकल्पना आहे. मागणी आणि पुरवठा हे 2 घटक अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यावरून वस्तूंच्या किमती ठरतात. एखाद्या वस्तूला मागणी जास्त आहे, पण जर त्या वस्तूचा पुरवठा कमी असेल तर त्याच्या किमती वाढतात. आणि म्हणून मागणी व पुरवठ्यावर किमती अवलंबून असतात, आणि म्हणून मागणी ही संकल्पना ही अत्यंत महत्त्वाची आहे. देर आर 3 कंडिशन्स ऑफ डिमांड, that is one of them is severe willingness. Second condition to purchasing power, having a purchasing power to a person, and third one is willingness to expenditure of money. पैसे खर्च करण्याची तयारी असली पाहिजे व्यक्तीची. या जेव्हा 3 गोष्टी एकत्रित घडून येतात तेव्हा त्याला मागणी असे म्हणतात. मागणी आणि पुरवठ्यावरून वस्तूच्या किमती ठरतात, वस्तूच्या किमती निश्चित होतात. सध्या बाजारामध्ये खाद्यतेलाचे भाव वाढलेले आहेत. याला कारण की आपल्या देशात तेलबियांचं उत्पादन पुरेसं होत नाही, ते आयात करायला लागतात. म्हणजे जगात सुद्धा ज्या देशात तेलबियांचं उत्पादन होतंय किंवा आपण खाद्यतेलाची आयात करतो तिथं तेलबियांचं उत्पादन अपुरं आहे, आणि म्हणून खाद्यतेलाच्या किमती या वाढत आहेत. उत्पादन पुरेसं म्हणजे पुरवठा नाही. या ठिकाणी पुरवठ्याचा प्रभाव आहे, वस्तूच्या किंमत निश्चित होते. मागणी आणि पुरवठा हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. त्यातले मागणी हा महत्त्वाचा घटक आहे अर्थशास्त्रात. मागणी या संकल्पनेच्या आधारावर अर्थव्यवस्था म्हणजे चालते. बाजारात मागणी, व्यवहारात मागणी या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, अर्थशास्त्रात अर्थ या शब्दाचा वेगळा आहे. वस्तू खरेदी करण्याची तीव्र, एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट वस्तूचे विशिष्ट किमतीला किती नग खरेदी केले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय. आणि मग त्याला 3 अटी आहेत. वस्तू खरेदी करण्याची इच्छा, त्या इच्छेला पैशाचे पाठबळ, आणि पैसे खर्च करण्याची तयारी. या 3 अटींची पूर्तता जेव्हा होते तेव्हा मागणी ही संकल्पना अस्तित्वात येते. मागणीवर अर्थव्यवस्था खरं म्हणजे चालते. अर्थव्यवस्थेत वस्तूला आपल्या मागणी आहे का नाही याचे सर्वे घेतले जातात, सर्वेक्षण केलं जातं, अभ्यास केला जातो, आणि मग त्या वस्तूचं उत्पादन केलं जातं. आणि म्हणून ही संकल्पना महत्त्वाची आहे की मागणी हा शब्द जो आहे तो अर्थशास्त्रात अत्यंत महत्त्वाचा आहे. मागणी आणि इच्छा याच्यामध्ये फरक आहे. वस्तू खरेदी करण्याची केवळ इच्छा असून चालत नाही, तर त्या इच्छेला पैशाचे पाठबळ पाहिजे, आणि पैसा असूनही निवड चालणार नाही, तर पैसा खर्च करण्याची व्यक्तीची तयारी असली पाहिजे. या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला मागणी असे म्हणतात. ग्राहक जो आहे, अर्थव्यवस्थेत जो उपभोक्ता आहे, जो ग्राहक आहे, त्याच्या वर्तणुकीवर या घटकाचा चांगला परिणाम या ठिकाणी होतोय. आणि म्हणून मागणीची संकल्पना ही आपल्याला यापूर्वीच्या 11वी 12वीच्या अभ्यासक्रमात निश्चितपणे झाली असणार आहे. मागणीचा नियम ही पण संकल्पना झालेली आहे. तरीसुद्धा यावर्षी आपल्या सिलेबसमधलं सूक्ष्म अर्थशास्त्राचं विश्लेषण
यावर भविष्यानं या संकल्पनांच्या वरती आधारित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात या सत्राची मागणी या एका सोप्या घटकाने करण्यात, कारण यावरच पुढचे अनेक सिद्धांत हे अवलंबून आहेत. आणि म्हणून तूर्त आज आपण हे पाहिलं की मागणी म्हणजे काय, मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे घटक कोणते. ते 3 घटक आहेत. इच्छा म्हणजे मागणी नाही. फरक आहे इच्छा आणि मागणी या संकल्पनेमध्ये. अर्थात इच्छेचे परिवर्तन जेव्हा मागणीत होते तेव्हा त्याला मागणी असे म्हणतात, की पैसा वगैरे या गोष्टी आहेत. आणि इच्छा सुद्धा महत्त्वाची आहे. पहिल्यांदा वस्तू खरेदी करण्याची मनात इच्छा निर्माण होते आणि मग त्याचं परिवर्तन मागणीमध्ये होऊ शकतं. पैसे असले पाहिजे, त्यासाठी खिशात पैसे पाहिजेत, खरेदी शक्ती. हॅविंग ए पर्सन a purchasing power, a sufficient purchasing power to purchase various products which they have wants. आणि म्हणून पर्चेसिंग पॉवर ही महत्त्वाची आहे. खरेदी करण्याची तयारी, खर्च करण्याची तयारी पाहिजे, पैसा खर्च करण्याची, मग त्याला मागणी असे म्हणतात. एखाद्या विशिष्ट वेळेला विशिष्ट वस्तूचे विशिष्ट किमतीला किती नग विकत घेतले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय. तर आज या ठिकाणी आपल्याला मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.